परिसरात मोठी चर्चा रंगली आहे। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मौले हॉल परिसरातील एरंडे यांच्या कार्यालयात सातूर पोलीस पथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांनी संयुक्तरित्या सुमारे 2 तास झडती घेतली। सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली। या तपासणी दरम्यान प्रकरणाशी संबंधित महत्त्वाचे पुरावे, कागदपत्रे तसेच काही वस्तू जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। या पुराव्यांच्या आधारे पुढील तपास अधिक गतीने होणार असल्याचे सांगण्यात आले आहे। दरम्यान आरोपी रवींद्र एरंडे यांना तपासासाठी कार्यालयात आणण्यात आले असता परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी जमली होती। तसेच रवींद्र एरंडे तर कॅप्टन खरातच्या पुढचा निघाला अशी जोरदार चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग, सातपूर। तरी आताच बोलता येणार नाही, कारण बरीच कागदपत्र मिळालेली आहेत। काही संशयास्पद कागदपत्र आहेत, ती सध्या आम्ही ताब्यात घेतलेली आहेत आणि या संपूर्ण कागदपत्रांचं एकदा विश्लेषण झाल्यानंतर त्याला पुरावा कामी जे महत्त्व आहे त्यानुसार आम्ही त्याला गुन्ह्याच्या तपासामध्ये समाविष्ट करून घेणार आहोत। सर, फॉरेन्सिक लॅबची टीम आली होती, नेमकी त्याच्यामध्ये त्यांना काय आढळलं थोडक्यात? फॉरेन्सिक लॅबची टीम देखील आमच्यासोबत होती, त्याचप्रमाणे सायबर पोलीस स्टेशनचे अंमलदार देखील होते। आम्ही त्यांचा संपूर्ण डाटा आहे तो देखील चेक केलेला आहे आणि महत्त्वाचं जे फाईल्स आहेत त्या देखील सोबत घेतलेल्या आहेत। फॉरेन्सिक टीम जी आहे त्यांनी संपूर्ण घटनास्थळ जे ते चेक केलेलं आहे आणि ते त्यांचा आधार रिपोर्ट देईल। सर, अनेक महत्त्वाचे दस्तावेज तुम्ही ताब्यात घेतलेले, त्याच्यामध्ये तुम्हाला असं काही संशयास्पद काय आढळलं का? नाही, ते आता सांगता येणार नाही, पण त्यांचं विश्लेषण केल्यानंतर आम्हाला काय ते पुढे सांगता येईल। आता 3 दिवसाची जी पोलीस कस्टडी आहे, 3 दिवसाच्या पोलीस कस्टडीमध्ये आपण जे बघितलं त्याच कार्यालय झाडाझडती आहे। उद्या त्यांचं घर किंवा गावाकडे काही घर वगैरे असेल त्याची काही झाडाझडती होणार। आता गुन्ह्याच्या पुराव्याच्या अनुषंगाने जे काही महत्त्वाचं असेल ते सगळं केलं जाणार आहे। त्याचप्रमाणे जर त्या ठिकाणी देखील पुरावे असल्याबद्दल काही माहिती मिळाली आम्हाला, तर त्या ठिकाणी देखील पुढची जी जप्तीची कारवाई ती करण्यात येईल। सर, कार्यालयाच्या तपासात त्यांचं सहकार्य कसं लाभलं? आरोपीचं सहकार्य कसं लाभलं? त्यांनी आम्हाला आवश्यक असणारी जी माहिती होती त्याचप्रमाणे ॲक्सेस ते दोघंही आम्हाला उपलब्ध करून दिले। सर, आणखी